तर विदर्भातील काही शहरांमध्ये आज तापमानाचा पारा 46 अंशांच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। हवामान विभागाचा हा अंदाज प्रत्यक्षात उतरतोय की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे, कारण आज सकाळी अकोला जिल्ह्यातील तापमानाचा पारा तब्बल 43.8 अंश सेल्सिअस एवढा नोंदवण्यात आलाय। त्यामुळे आज दिवसभरात तापमान आणखी वाढू शकतं अशी शक्यता आहे। दरम्यान नागपुरात सकाळी 11:30 पर्यंत 42.4, वर्ध्यात 42.5 तर अमरावतीत 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तिकडे जळगाव शहरात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला असून तापमानाचा पारा 43 अंशांच्याही पुढे गेलाय। वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा आणि शहरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी जळगाव शहर महापालिकेतर्फे काल दुपारी शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्यात आलं। महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत महानगरपालिकेने ही मोहीम राबवली आहे। दुपारच्या कडक उन्हात रस्ते तापल्यानं निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी 2 टँकरच्या मदतीने महत्त्वाच्या ठिकाणी पाणी मारण्यात आले। हे 2 टँकर महापौर दीपमाला काळे यांनी त्यांच्या वतीने उपलब्ध करून दिले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।